नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे लग्न ठरवण्यासाठी उपाय, कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावरती। आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री सर। आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे लग्न ठरवत असताना अनेक अडचणी येत असतातच, मात्र या अडचणींवरती मात कशी करायची आणि त्यासाठी शास्त्राचा आधार कसा घ्यायचा हे नक्कीच आपल्याला पंडितजींकडून जाणून घ्यायचं आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैलम जगद्गुरू पीठाचे वंशज आहेत। 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरामध्ये अध्यात्माची परंपरा असून त्या संबंधीचा उल्लेख देखील ग्रंथ आणि पुराणांमध्ये आढळून येतो। 24 वर्षांमध्ये त्यांना वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये भारतात आणि भारताबाहेर 15 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेला आहे। तर त्यातील एक सर्वोच्च शिखर म्हणजे 2014 साली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पंडितजींना पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे। पंडितजींना 2003 साली केदार, उज्जैन, काशी, श्रीशैल, रंभापुरी या 5 जगद्गुरू पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी देखील प्रदान केलेली आहे। तर पंडितजींनी संशोधित केलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त कॉपीराइटेड वास्तु प्रोडक्ट अनावरण लॉस एंजलिस अमेरिका इथं झालेला आहे। 2015 साली महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला होता आणि सध्या या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनासाठी सरांची पुणे, मुंबई, दुबई, लंडन या ठिकाणी रजिस्टर ऑफिसेस देखील आहेत। आजच्या या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। खरं म्हणजे लग्न ठरवण्यासाठी कुंडली आणि वास्तुशास्त्र हा विषय सर आज आपण चर्चेसाठी घेतलेला आहे। खरं म्हणजे आजकाल पाहायला गेलं तर गुणमेलन असेल याकडे मोठ्या प्रमाणावरती आजचे जे तरुण आहेत या तरुणांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतं किंवा गुणमेलन ते करून घेत नाहीत। मग अशा वेळेला पालकांना खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की आता या मुलांना कसं समजवायचं, यांना कसं महत्त्व पटवून द्यायचं या गुणमेलनाचं। तर या संदर्भामध्ये आपण काय सांगा? यस, नमस्कार। मागचा आपला एपिसोड आणि आजचा हा एपिसोड त्यात एक 15 ते 20 किंवा 15 दिवस तरी निघून गेले। हो, या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की जो देशाला पूर्ण अभिमान वाटेल असा जो आहे तो अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी जे काही कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी माझ्यातर्फे, आपल्या या प्रोग्रामतर्फे आणि साम टी व्हीतर्फे पण एक हार्दिक अभिनंदन आपण पहिल्यांदा फर्स्ट करूया, कारण दॅट इज आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो की बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या 3 गोष्टी कोणत्याही व्यक्तीकडे मजबूत असतील तर तो कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो। धाडस हा पार्ट ॲटोमॅटिकली या 3 गोष्टी असतील तर धाडस हे ॲटोमॅटिकली होतं आणि या धाडसाला पण प्रामाणिकपणाचा एक महत्त्वाचा पोत असतो। म्हणून हे अगदी आपण कसं लहान मुलांना गोष्टी सांगतो, पूर्वीच्या आजी गोष्टी सांगायच्या की हे असं झालं, हे असं झालं असेल तर मुलांच्यामध्ये एक उमेद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तर हे आपल्या अनेक पिढ्यांसाठी हे एक जिवंत उदाहरण राहील। खरं की पुढच्या पिढ्यांना सांगण्यासाठी आजच्या तरुणांना की अशा एका व्यक्तीने एवढं मोठं सर्जिकल स्ट्राईक करून पूर्णपणे देशाला गौरव प्रदान केलं। आणि यासाठी सगळ्यात 3 गोष्टी या महत्त्वाच्या आहेत। ते म्हटलं की बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि अल्टिमेटली आत्मविश्वास। यातली कुठलीही गोष्ट जर तुमच्याबरोबर नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही। समजा बुद्धिमत्ता असेल, आत्मविश्वास आले, प्रामाणिकपणा तुमच्याकडे नसेल तर स्वतःच्या नजरेत तुम्ही पडता आणि आयुष्यात तुम्ही काही करू शकत नाही। या 3 गोष्टी वायसेवरसाठी डिपेंड आहेत। हा सगळ्यात मोठा बोध आपल्या पूर्ण भारताने घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने उदाहरण आहे। त्याचं हार्दिक अभिनंदन करू आपण आणि आपल्या आजच्या प्रोग्रामला सुरुवात करणं गरजेचं आहे। तर आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला की अनेक वेळेला माझ्याकडे असं होतं, येणारे जे आईवडील असतात आणि मुलं जे असतात, असं बघायला गेलं तर त्या दोघांच्यामध्ये जनरेशन गॅप पुष्कळ आहे। पूर्वीच्या काळामध्ये वाढलेले विदाऊट टी व्ही, विदाऊट एनी मीडिया असतानाचे संस्कार आणि आताच्या विथ मीडियाचे संस्कार यामध्ये खूप मोठा डिफरन्स तफावत तयार होते। आता जे काय आहे पूर्वीच्या काळात मीडिया ह्या गोष्टी नसल्यामुळं
बाहेरच्या देशामध्ये काय चालतंय काय नाही ती या गोष्टी काय डायरेक्ट आपल्यापर्यंत येत नव्हत्या. त्यामुळे आपली संस्कृती आणि आपला पाठ अतिशय मजबूत होता की आपल्या संस्कारावर आणि आपल्या पूर्ण पूर्वजावर आणि बाकीच्या आध्यात्मिकतेवर बऱ्यापैकी विश्वास दृढ होता. आध्यात्मिकता पण सगळीकडे होती. पण आता हे ग्लोबलायझेशन झाल्यामुळे आणि बाहेरच्या देशात देवाला कुठं महत्त्वच नाही आहे असं बघायला गेलं. जसं आपण जेवढं करतो तेवढ्या पद्धतीनं टेक्निकल बेसनी किंवा आध्यात्मिक पॉईंट ऑफ व्ह्यू असं काही होत नाही. त्यामुळे हे चाललीच्या ग्लोबलायझेशनमुळं हा एक आपल्या भारतीय संस्कृतीवर झालेला एक अटॅक आहे. तो इंग्रजामुळे झालेला, इंग्रजीमुळे झालेला, कायम बोलत असतो. अशा वेळेला प्रॉब्लेम काय आहे की ही मुलं मुली जी आहेत ती हे लक्षात घ्या की ही मुलं मुली पत्रिका बघायचं आहे नाही आम्हाला तर विश्वास नाही आहे, गुणमेलन करायचं आहे आम्हाला विश्वास नाही, त्यांची ह्यामध्ये काही चूक नाही. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे आपण की त्यांची यात काही चूक नाही आहे. कारण ते ज्या ट्रेंडमध्ये या संस्कारानं वाढलेले आहेत त्या वाढण्यासाठी आपण आपलं काही सामुग्री पुरवू शकलो नाही हे आपला दोष आहे, तो त्यांचा दोष नाही आहे. त्यासाठी पालक पण जबाबदार असतील, शिक्षण संस्था जबाबदार असतील, शैक्षणिक जे काय आपण मुलांना शिकवतो ते जबाबदार असेल किंवा आपण मुलांच्यापर्यंत संस्कृती न्यायचा प्रयत्न करायला अपयशी ठरलो हा आपला प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला काय होतं की ज्या वेळेला एक MBA शिकलेली मुलं आहेत किंवा IT झालेली मुलं आहेत, IT मध्ये MS BE करून MS झालेले आहेत, ME झाले, MTech झाले, BTechच्यापेक्षा जास्त शिकलेली मुली आहेत आणि हायर लेवलचे एज्युकेशन केले त्या लोकांना खरंच या गोष्टीसंबंधी काय असताना यातलं काय माहीतच नाही आहे. त्यामुळं ते काय असं विचारू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, त्यांच्यासमोर आयडॉल कोण आहे, त्यांच्यासमोर माणसं कोण आहेत की त्यांना 100% टेक्निकली सांगणार आहे. त्यांच्यासमोर बसून हे असं आहे आणि हे ॲनालिसिस आहे आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू असं हे आहे असं सांगणारा जर व्यक्ती त्या डोळ्यासमोर ठेवला तर अल्टिमेटली तुमचा कुठलाही इथला नाही फॉरेनचा जरी गोरा जरी असेल तर तो कन्वर्ट होतो. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. अशा वेळेला कोणा थ्रेट असेल किंवा असं होत नसेल तरीसुद्धा मला सांगायचं एक्सपर्ट लोकांच्याकडे घेऊन जायला तुम्ही हरकत नाही जे खरं टेक्निकल बॅकग्राऊंडने टेक्निकल सायंटिफिक व्हिजननं बोलतात त्यांच्याकडं. आणि माझ्याकडं पण तुम्ही कधी अशा मुलांना घेऊन येऊ शकता. कधीही कितीही अपोज करणारा वास्तुशास्त्राचा, कितीही अपोज करणारा आध्यात्मिक, कितीही अपोज करणारा ज्योतिषाचा माणूस जरी असेल किंवा तुमचे जरी मुलं आपण काय पॉझिटिव्ह गोष्टी करू निगेटिव्ह त्यांच्या जीवनात चांगल्यासाठी करतोय आपण ठीक आहे. मग ते आपण त्यांच्या जीवनासाठी नक्की कशा पद्धतीनं तुम्ही चांगलं करणार आहे ही तुमच्या मनात भावना आहे की तुम्हाला माहिती आहे की असं असं केलं तर चांगलं होणार आहे. पण त्यांच्या समोर हे शब्दात व्यक्त करून देण्याची ताकद आमच्यामध्ये असते की नक्की काय करणार आहे का नक्की काय होणार आहे. जेव्हा हे सगळं माझ्या ऑफिस समोरासमोरील लोक बसतात ते कुठले न मानणारे लोक जे काय पत्रिका वगैरे जे काय मुलं वगैरे विश्वास ठेवतात ती लोक पण ऑन दी स्पॉट विदिन 15 मिनिट्समध्ये विश्वास ठेवायला ते चालू करतात. त्याप्रमाणे 100% मुवमेंट त्यांची त्याबद्दल त्यांना वाटतं हां ह्यात काहीतरी तथ्य आहे किंवा हे सगळं टेक्निकल अनालिसिस हे सगळं इंजिनिअरिंगचा माणूस आहे त्यामुळे ह्या गोष्टी एक चांगल्या ॲनालिसिस करून प्रत्येक पॉईंटला बोलतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही गुणमेलनामध्ये जे काही गुणमेलन करणं पत्रिका करणं ह्या डिफरन्स वगैरे लोकांना काही माहीत नसतो. जेव्हा त्यावर पटवून देतो तेव्हा पालक असतील किंवा तो मुलं असेल या दोघांची दरी जी आहे ही दरी मात्र 100% कमी होते. अनेक वेळा असं पण होतं की लव्ह मॅरेज ओळखीचं एकाच कंपनीमध्ये काम करतात दोघे वेगळ्या कास्टचे असतात. अशा वेळा होतं की ते दोघांचं ठरतं की लग्न करायचं आपल्याला. पण शेवटी अशा वेळा कंडिशनला पण आई वडिलांचा मोठा प्रॉब्लेम होतो आपल्या क्षेत्रामध्ये नाही आपल्या कास्टचा नाही. अशा वेळा काय करायचं काय नाही मुलं मुली तर ऐकत नाही. त्यावेळेला काय करायला पाहिजे तर त्यावेळेला पण प्रॉपर काउन्सिलिंग करून काय सत्य परिस्थिती त्यांना त्यातनं परावृत्त करणं असं नाही पण आईवडिलांना पण किंवा त्या मुलासमोर डोळ्यासमोर ठेवून नक्की काय केलं तर चांगलं होईल व्हॉट इज अवर इंटेन्शन की त्यांचं मॅरिड लाईफ चांगलं व्हायला पाहिजे. मग ते चांगलं होणार आहे का नाही हे ॲनालिसिस ऑन दी स्पॉट विदिन 10 सेकंद ऑन दी स्पॉट इथं केलं तर दोघांना तो पाठ पडतो आणि पुढचं जीवनाचं त्यांचं पूर्णपणे आनंदमयी सक्सेसफुल 100% क्लिअर असं जीवन चालू होतं. म्हणून आत्ताच्या मुलामुली दृष्टीने काही जरी असेल गुणमेलन करायचं की काय तुम्ही नुसतं गुणमेलन किंवा असं जर म्हणत बसला तर ते विश्वास ठेवणं त्यावर शक्य नाही. ॲनालिसिस पत्रिकेचं करून तुम्ही तुमचा साथीदार निवडा असं ज्या वेळा आपण करतो तेव्हा गॅरंटेडली त्याच्याकडं ते पॉझिटिव्हली बघायला चालू करतात. एवढंच नाही माझ्या यूट्यूबला शेकडो व्हिडिओ आहेत लग्नासंबंधी घटस्फोट झालेल्यांची पत्रिका कशी असतात किंवा डायव्होर्स झालेल्यांची पत्रिका कशी असते लग्न न झालेल्या लोकांची पत्रिका कशी असते किंवा लग्न होताना अडथळे काय ठरतं काय होतात हे सगळं मी पूर्वीच्या एपिसोडवर टेक्निकली बोललेलो आहे. हे तुमच्या मुलामुलींना तुम्ही जरी यूट्यूबच्या लिंक जरी पाठवून दिल्या आणि जरी ते बोलणं जरी ऐकलं तर त्यांना कळतं की आपण योग्य व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि गॅरंटेडली आपल्याला काय तर आपल्या भाषेमध्ये बोलणारा कोणतरी माणूस आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की तुम्ही कम्युनिकेट करताना तो पर्सन आणि तुमचं पर्सन नॉलेज ज्यावेळेला एका लेवलचं असतं त्यावेळेला समोरचा माणूस ऐकून घ्यायला इझिली तयार होतो.
समजा तुम्ही MBA शिकलेला आहे आणि तुमच्यासमोर 10वी जर अगदी 5वी पास आणि 5वी नापास असला माणूस जर व्यक्ती बोलायला लागला तर ते तुमचं कम्युनिकेशन गॅप गॅरंटीडली राहणार. शिक्षणाचा प्रभाव गॅरंटीडली असतो आणि इकडं तिकडं मित्रपरिवार ह्या गोष्टीचा प्रभाव असतो. त्यावेळेला त्यांच्या लेवलनं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या लेवलचा माणूस जेव्हा समोर बसून बोलतो तेव्हा ते काय डिनाय करू शकत नाही. त्यांना 100% ते ॲक्सेप्टेबिलिटी ते गॅरंटीली वाढते. तर हे सगळ्यात मोठा आजपर्यंत मी बघितलेला जो आत्ताचं व्हिजन, आता मग 2008-10च्या पूर्वी असं काय नव्हतं, पण आता 2008-10 नाही 10च्या पूर्ण होतं. 12 नंतर जो पार्ट बघतोय मी 2010, 11, 12 ते आत्तापर्यंतचा पार्ट जो आहे तो मुलामुलींचं त्यामध्ये जरा जास्तीत जास्त त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन हा जरा निगेटिव्ह झालेला आहे. तर तो पॉझिटिव्ह करता येतो. फक्त त्यामध्ये एक्सपर्ट ओपिनियन देणारा माणूस असणं गरजेचं आहे. ॲनालिसिस केलं 100% ती मुलं कन्वर्ट होतात आणि आपण हे सगळं करताना त्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हायला पाहिजे हा दृष्टिकोन माझ्यासमोर असल्या पालकांचा असतो, माझा पण असतो आणि तो आमच्या दोघांचा आहे. हे समोरच्याला जेव्हा पटेल तेव्हा अल्टिमेटली तुमच्या हातात सगळ्या गोष्टी येतात आणि तुमचं पूर्ण संसार सुखी गॅरंटेडली होतो. नक्कीच. खरं म्हणजे कुंडलीवरून आपल्याला आपला स्वभाव कळत असतो आणि गुणमेलन जर का 2 कुंडलींचं आपण करतोय तर त्यावेळेला दोघांचेही स्वभाव कळणार आहेत. दोघांचे स्वभाव जुळतायत का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जितकं गुणमेलन करणं महत्त्वाचं आहे. आणि नेहमीच सर म्हणतात की किती गुण जुळतात याला महत्त्व नाहीये, तर तुमचा स्वभाव एकमेकांशी जुळतोय का, कुंडलीमध्ये इतर ज्या गोष्टी आहेत त्या पाहणं देखील फार महत्त्वाचं आहे. या विषयाकडे नक्कीच आपल्याला वळायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. उज्ज्वला यांचा आपल्याला फोन येतोय. ताई बोला, आपला प्रश्न विचारा. बोला. नमस्कार. हॅलो. हा बोला ताई बोला. नमस्कार. ताई बोला. नमस्कार. मला मला ना माझ्या मुलाच्या लग्नाबद्दल विचारायचंय सर. हा बोला. माझ्या मुलाचं नाव आहे चिरंजीव मयूर विजय खळदे. ओके. बरं, जन्मतारीख सांगू शकाल? 30/11/88. 30 का 3? 30. जन्मवेळ दुपारी 3:05. जन्मस्थळ कोपरगाव. कोपरगाव. नक्कीच. ते सध्या काय करतायत? आता तो ना जॉबला आहे. तर त्याचं लग्न जमण्यामध्ये खूप अडचणी येतात. शिक्षण त्याचे योग कधी येईल, साधारण कशी मुलगी मिळेल मला सांगता थोडंसं. नक्कीच. त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण BA ग्रॅज्युएशन आणि कॉम्प्युटर डिप्लोमा झालेला आहे. कोपरगाव जिल्हा आहे का? हा का जिल्हा सांगा. जिल्हा कोणता आहे ताई? तालुका संगमनेर, जिल्हा नगर, अहमदनगर. नक्कीच ताई, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. सर नक्कीच आपल्याला उत्तर देतील. सर काय सांगाल नेमकं विवाहाचे योग कधी आहेत? कारण शिक्षण झालेलं आहे, छान पद्धतीने जॉब देखील ते करतायत. 30 नोव्हेंबर 1988. सिंहरास आहे, मघा नक्षत्र आहे, वैधृती योग आहे. वैधृती योग जो असतो तो वैधृती योग हा चांगला असत नाही. लग्नाच्या अगोदर शांती करून घेणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, लग्नाचा कारग्रह बुध हा गेलेला आहे डायरेक्ट लाभस्थानात. ठीक आहे. शनी आणि मंगळ बघा, या पत्रिकेमध्ये शनी आणि मंगळ या दोघांचा केंद्रयोग झालेला आहे. हा केंद्र म्हणजे स्फोटक असतो आणि शनी आणि मंगळाची बरोबर 7वी दृष्टी विवाहाच्या स्थानावर मुलं लग्न होण्याच्या ठिकाणी, त्याचबरोबर याच शनीची 10वी दृष्टी पण त्याच ठिकाणी म्हणजे लग्न होण्याच्या ठिकाणी पडलेले आहे. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये 100% या ठिकाणी रेझिस्टन्स तर 100% आहेच आहे. 1988 बघायला गेलं तुम्ही, आता जर आज बघितलं तर 19 झालं, म्हणजे 30-31 वर्ष झालं. तर का होत नाही? आता अजून सांगतो तुम्हाला. हे मंगळाचा जो इफेक्ट आहे त्या मंगळाची 4थी दृष्टी सुखस्थानावर पण पडते. म्हणजे कुठल्याही टाईपचं सुख त्यांना पाहिजे असेल तर त्या ठिकाणी अडथळा गॅरंटेडली येणार. लग्न होताना, लग्न ठरताना, झाल्यानंतर आणि रागीट स्वभाव तर 100% या व्यक्तीचा असणार हे तुम्हाला गॅरंटेडली माहिती आहे. त्यामुळे पटकन चिडणं, पटकन रागवणार, रिलेशनशिप पण अनेक वेळा बिल्टअप होतं, तुटतील पण. लग्न ठरल्यानंतर पण तुटण्याची शक्यता आहे. एंगेजमेंट झाल्यानंतर पण तुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मंगळ या ग्रहाचं दान करणं गरजेचं आहे आणि शनीचं दान पण करणं गरजेचं आहे. शनी मंगळ केंद्र शांती करणं गरजेचं आहे. वैधृती शांती करणं गरजेचं आहे. पुष्कराज जो आहे तो या बोटामध्ये तर्जनमध्ये तुम्ही वापरा आणि करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये मोती वापरा आणि त्यावर इच्छापूर्ती कुपी हा माझा प्रोडक्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की त्यामध्ये इच्छा लिहून तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता. हा दिनांक या तारखेपासून येत्या 6 महिन्यात माझ्या मुलाचे लग्न ठरावे, चांगली सून घरामध्ये यावी, सोज्वळ असावी, त्या संसारिक जीवनात सुख त्या मुलीत चांगलं असावं, आईवडिलांसारखं रिलेशन आमच्या बरोबर या मुलीने ठेवावं. जर तुम्हाला जी इच्छा आहे त्यापासून तुम्ही त्या ठिकाणी इच्छा ठेवून लिहून त्या तुम्ही घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवून तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. माझ्या वकील तुम्हाला सांगतातच आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि वास्तू दोष तुमच्या घरात किती आहे मला माहीत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विसरलो तुम्ही अर्कविवाह करा. अर्कविवाह म्हणजे रुईच्या झाडावर लग्नाचा विधी असतो तो तुम्ही करायला लागतो. म्हणजे 1 मॅरेज इज ओव्हर, म्हणजे पहिल्या एका लग्नाचा इम्पॅक्ट संपला. म्हणजे जे काय लग्न करणार तुम्ही ज्या व्यक्तीवर ठरवून करणार ते लग्न जे आहे
ते दुसरं लग्न आहे. लग्न ठरल्यानंतर ते करायचा पाहिजे असं ॲब्सोल्युटली नाही, हा पण गैरसमज आहे. अगोदरच तो पॉईंट करून टाका, म्हणजे तो पॉईंट एकदा रिकवर झाला की पुढे जाऊन लग्नाच्या दृष्टिकोनातून अडथळे कमी येतील. अशा पद्धतीने जे उपाय दिले ते उपाय करा. अजून काही बरेच उपाय असतात, पण जस्ट मला इथे सांगता येईल टीव्हीवर तेवढे मी उपाय सांगत असतो. आणि उपाय केल्यानंतर लग्न ठरायला पाहिजे, आणि ठरायला पाहिजे तर कधी 5, 6, 7, 8 ओके. म्हणजे या ऑगस्ट 2019 पासून ते फेब्रुवारी 2020पर्यंतच्या पार्टमध्ये 100% लग्न व्हायलाच पाहिजे. पण यासंबंधी मी जे काय सांगितले उपाय दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि त्या मॅन्डेटरी आहेत हे लक्षात ठेवा. नक्कीच. खरं म्हणजे सर जसं आता आपण उल्लेख केला होता की विवाह ठरताना जर का उशीर झाला तर एक मनामध्ये भीती वाटायला सुरुवात होते, कारण विवाह ही आयुष्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी जर का विलंब होत असेल तर विलंब नेमका का होतोय बरं? विलंब होत असताना नातेवाईकांमध्ये, घरामध्ये, सगळ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असतं, मात्र चिंता करण्याची काही गरज नाहीये. त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, उपाय नेमके काय आहेत ते नक्कीच पंडितजी आपल्याला देणार आहेत. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सुरुवातीला आपल्याला एक फोन येतोय निलिमा यांचा मुंबईहून. ताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई. माझ्या मुलाच्या लग्नाचं नक्कीच. त्यांची जन्मतारीख 12 ऑक्टोबर 88. जन्म 11:40 आणि दादर मुंबई. नक्कीच. सध्या काय करतायत ते? जॉब करतायत? हो, US मध्ये आहे. BA-MS झालेलं आहे. ओके. शिक्षण MS झालं. ठीक आहे. 1988. ओके. बोला ते. नक्कीच त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालेला आहे, मात्र त्यांचा प्रश्न लक्षात आलेला आहे. सर, त्यांच्या मुलासाठी आता विवाहाचे योग नेमके कधी आहेत? तुळडास आहे. ओके. धनु लग्न आहे. 7.7 वगैरे ॲब्सोल्युटली काही नाही आहे. विवाहाचा कारक बुध जो ग्रह आहे तो लाभच. लग्नानंतर भाग्योदयच होणार. लग्नानंतर काय प्रॉब्लेम नाही, भरभराट आहे असं दिसतं. पण बघा, मी परत आता मगाची जी पत्रिका बघितली ती पत्रिका आणि आताची ही जी पत्रिका, ही पत्रिका, ग्रह सगळीकडे वेगळे वेगळे पडलेले आहेत, नो डाऊट. मग मला दाखवता येत नाही स्क्रीनवर. मगाशी दोन्ही आणले असते तुम्हाला, मी स्क्रीनवर दाखवलं असतं. आता यामध्ये पण शनी आणि मंगळ केंद्रयोग बसलेला आहे. शनिवर मंगळादृष्टी केंद्रयोग झालेला आहे. परत या मुलाच्या पत्रिकेमध्ये पण सुखस्थानामध्ये डायरेक्ट मंगळ बसलेला आहे. तो मगाशी सुखस्थानावर दृष्टी टाकत होता, हा डायरेक्ट मंगळ सुखस्थानातच बसलेला आहे. अशा वेळा अशा लोकांचं लग्न वयाच्या 34 ते 36 दरम्यानच्या काळात लग्न होत असतं, जर काहीही तुम्ही उपाय वगैरे केले नाही तर. ओके. मुलगा हा म्हणजे तूळ रास आहे, सगळ्यात शांत, चांगली आणि प्रेमळ आणि सहनशील रास आहे ॲक्च्युअली बघायला गेलं तर. पण या याच्याने मंगळ असल्यामुळं मंगळाचा रागीटपणा 100% असणार, यात नो डाऊट. त्याचबरोबर या मंगळादृष्टी परत या मंगळादृष्टी विवाहाच्या स्थानात परत पडते. शनी प्रथम स्थानात आहे, आम्ही व्यवसाय करू शकणार नाही. शनीची दृष्टी परत विवाहाच्या स्थानात 7वी दृष्टी पडते. म्हणजे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची दृष्टी जी आहे ही या मुलाच्या पत्रिकेत विवाहाच्या स्थानात बसते. म्हणजे आता पण लग्न झालं नाही तर ठीक आहे, काही न करता जर काय झालं असतं तर काही ना काही गडबड 100% झाली असते. पण आतासुद्धा मी सांगितलं नारकविवाह करणं गरजेचं आहे. शनी आणि मंगळ या दोन ग्रहाचं पण जे दान करायला पाहिजे दान करणं पण गरजेचं आहे. लग्नाचा कारक जो बुधग्रह आहे तो केंद्रस्थानामध्ये गेला, स्वस्थानामध्ये बुध उच्चीचा असल्यावर लग्नानंतर भरभराट जबरदस्त होईल, तो काय प्रॉब्लेम नाही. पण आता लग्न ठरण्याच्या दृष्टीवर मंगळाची पत्रिका असल्यामुळे त्याला सुटेबल असणारी मुलगी त्या पद्धतीची बघणं पण सगळ्यात गरजेचं आहे. एखादा माणूस रागीट असेल तर दुसरा माणूस शांत असणं सगळ्यात गरजेचं आहे. दोघंही रागीट झाले तर मात्र घोटाळा होणार, दोघं चिडणार आणि त्याबरोबरच्या लोकांना, घरातल्या सगळ्यांना त्रास होणार. आणि त्यात जर कुठं ते वादविवाद होईल त्या ठिकाणची लोकं त्यांच्याबरोबर असणार. आता समजा लग्न झालेलं आहे, नवरा बायको प्रचंड भांडत आहेत. जेव्हा हे नवरा बायको दोघं त्यांच्या म्हणजे नवऱ्याच्या घरी असतील, नवऱ्याचे लोक त्यांना सपोर्ट करणार. जेव्हा ते सासरी माहेरी जाईल मुलगी, तिकडचे लोक सपोर्ट करणार. हे असं कशमकश कायम चालूच राहतं आणि वर्षानुवर्ष प्रॉब्लेम. कधी कधी अशी अवस्था आलेली पण बघायला पत्रिकेवर, अरे म्हणजे दोघं 100% एकत्र येणार आहेत, पण मध्ये येणारे लोकांच्या जे काय कान भरवणे प्रकार होतो त्यामुळे दोघांचं डिस्प्यूट एवढं वाढत जातं. कधी कधी अशा अवस्था नवरा बघून जाऊ दे काही नाही आता आपण दोघं एकत्र यायचं, अशा त्या मोडला पोचलेल्या असतात. पण अजून कोणतं काहीतरी सांगतं
परत भडका वाढायला चालू होतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांना एकत्र कसं आणायला पाहिजे या दृष्टिकोनानं बघणंपर्यंत गरजेचं आहे. आता मी कॉमन सेन्सचं बोललो, पण ठीक आहे, माझा पाठ हा आता पत्रिका बघण्या ज्योतिषशास्त्र दृष्टिकोन महत्त्वाचं आहे. हा पार्ट आपण क्लिअर करू शकतो. या मुद्द्यावर एवढ्यासाठी वेळ घालवला मी, कारण ही पत्रिका जी आहे थोडं क्रिटिकल असल्यामुळे अर्कविवाह करणं गरजेचं आहे, मंगळादान पण करणं गरजेचं आहे, शनिदान पण. समजा आता हे मुलं करत नाहीत, हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो. तेव्हा आई जी आहे ती संकल्प करून हे सगळं करू शकते. इच्छापूर्ती कुपी 100% वापरात रिझल्ट येतो. त्याचबरोबर बाकीचे जे माझे प्रोडक्ट आहेत घरामध्ये मंगल कार्य होण्यासाठी गणपती मातापट्टी गरजेचं आहे. आपतेष्ट जे आहे हे तुमच्या विवाहानंतरचा पार्ट जो आहे चांगला व्यवस्थित एक रिलेशनशिप डेव्हलप व्हायला पाहिजे, रिलेशनशिप चांगले बिल्टअप होत राहिले पाहिजे. या दृष्टीनं आपतेष्ट जे आहे तुमच्या हॉलमध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये लावा. या ठिकाणी किचनचं पण पार्ट येतो. हा आपतेष्टमध्ये जो ओम गंग ओम हा विजयमंत्र आहे, हा जो ऋग्वेदामधला निर्वैरता मंत्र पण मी खाली दिलेला आहे, हा जो आहे तो, आणि ते यंत्र पण दिलेलं आहे की रिलेशनशिप चांगलं राहायला पाहिजे. कारण तुमच्या हॉलमधला वायव्य कोपरा हा तुमचा लग्न जे होणार त्यांचा रिलेशनशिपचा कोपरा असतो. तो पवित्र चांगला पॉझिटिव्ह चार्ज करण्यासाठी हे प्रोडक्ट मी नुसतं यंत्र पण लावलं तरी होईल, पण प्रोडक्ट जर लावला तर हे प्रोडक्ट पण वापरण्यासारखं होतं. अल्टिमेटली ते मंत्र यंत्र आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ह्यामध्ये तुम्ही तुमचे लेटर ठेवू शकता किंवा बिल्स ठेवू शकता, एकत्र कनेक्ट करू शकता, किंवा ह्या सगळ्या गोष्टी गाड्यांच्या चाव्या 9 गाड्यांच्या चाव्या लावू शकता, घराची चावी ठेवू शकता, की ज्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे चाव्या पण योग्य ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला त्याचा रिलेशनशिप डेव्हलपमेंटला गॅरंटी फरक पडतो. ठीक आहे, तर आता मी जे सांगितले ते उपाय तुम्ही करा. अजून काही उपाय असतात, पण आता ते उपाय मी ऑफिसमध्ये जेव्हा याल, माझ्या पुण्याला ऑफिस आहे, मुंबईला मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा असतो, पुण्याला तुम्ही येऊ शकता आणि त्या ठिकाणी अजून डिटेल्स आपण बघू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुणमेलन करताना अजून एक सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, मुलीचं लग्न होत नाही काय करू, मुलीचं लग्न होत नाही काय करू, गडबड करतात. आणि ह्या गडबड करण्या नादामध्ये लग्न करून टाकतात. लग्न करणं दॅट इज नॉट प्रायोरिटी, हे लक्षात घ्या. तुमच्या डोळ्यासमोर सांगा कुणाचं लग्न झालेलं नाही, सगळ्या लग्न होतंच, बरोबर आहे. काही मी गोष्टी कॉमन सेन्स म्हणून बोलत असतो. मग लग्न होऊ दे, लग्न होताना फक्त ते लग्न टिकायला पाहिजे आणि आपली मुलगी किंवा आपला मुलगा किंवा आपला पुढचं भविष्य चांगलं व्हायला पाहिजे. दॅट शुड बी इंटेन्शन. लग्न होणं दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुखी होणं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते होण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी आमची मदत गरजेची आहे. लग्न होणार नाही असं नाही, पण ते होण्यासाठी परफेक्ट चांगलं कपल जी तुम्हाला लाईफ लाँग त्यांना अगदी आनंदात तुम्हाला डोळ्यानं बघता येईल, हा दृष्टिकोन जर आपण विचार करून लग्न केलं तर सक्सेस होईल. आणि असं करण्याचा दृष्टिकोन हा माझा असतो. आणि आजपर्यंत ज्या लोकांनी हजारो नाही लाखो लोकांनी ते केलं असेल आजपर्यंत, या 2093-94 पासून करतोय. ज्या लोकांचं मी लग्न ठरलेलं 1999-98 वगैरे, त्या लोकांची मुलं आता इंजिनिअरिंगच्या लास्टमध्ये इयरला जाऊन MS आहेत. तर कसा मुलगा MS गेलेला आहे, तसे MS आहेत. काही लोक गुगलमध्ये काम करतात, काय मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे मुलं आहेत माझ्याकडे आता रनिंग कंडिशनला, की जे माझे क्लायंटचे मुलं आहेत. किंवा लग्न जेव्हा आम्ही ठरवलं त्यांची मुलं आज BE करून MS वगैरे बाहेर देशात गेलेले आहेत. तर हे असं दिस इज एक्झाम्पल ऑफ सक्सेस. तर अशा पद्धतीनं सक्सेसफुल मॅरेज दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून हा आजचा सब्जेक्ट मी घेतला. लग्न ठरविताना कशा पद्धतीनं आपण गेलं पाहिजे. खरं म्हणजे लग्न ठरवताना काय काळजी घेतली पाहिजे हा जरी आजचा विषय असेल आणि या विषयासंदर्भातलं जरी सर आता मार्गदर्शन करत असतील, तरी लग्न झाल्यानंतर जर का वाद होत असतील पती पत्नींमध्ये, तर ते नेमके कशामुळे होत आहेत, त्यासाठी आपण शास्त्राची मदत घेतली तर आपली नाती जी तुटत चाललेली आहे ती पुन्हा जवळ येतील का, असंख्य प्रश्न असतात. आणि जसं सरांनी उल्लेख केला होता की असंख्य लोक जी असतात ती नाती तोडायलाच बसलेली असतात. त्यामुळे नाती तुटू नये यासाठी देखील तुम्ही सरांचं मार्गदर्शन जे आहे ते अगदीच घेऊ शकता. आणि सरांच्या ऑफिसचे नंबर जे आहेत ते स्क्रोलवरती डिस्प्ले होत आहेत, आपण संपर्क देखील साधू शकता. आता आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन येतोय गणेश यांचा पुण्यातून. गणेश सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. नमस्कार. पुण्यावरून गणेश बोलतोय. बोला. हा मॅडम, भरपूर दिवसा फोन करत होतो, फोन लागत नव्हता. बरं सर, तुमचा प्रश्न काय आहे? आता संदर्भातच आहे. माझी जन्मतारीख आहे 26/8/1979. बरं. 4:55 4:55 संध्याकाळचे का सकाळची पहाटेची? पहाटे 25 रात्र 26 पहाट. बरं. आणि जन्म ठिकाण? पुणे. क्वेश्चन. तुमचा प्रश्न काय आहे सर? आणखी माझं लग्न ठरत नाहीये. माझं शिक्षण BA झालेलं आहे. नक्की. सध्या काय करता आपण? मी आता जॉबला आहे.
नक्की मकर सर, राशी नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगाल त्यांना, त्यांच्या विवाहाचे योग कधीपर्यंत असतील? मकर राशी आहे, धनिष्ठा नक्षत्र आहे. मकर राशीला 7.5 चालू आहे. 7.5 कुणाकुणाला चालू आहे? मकर राशीला चालू आहे, धनुराशीला चालू आहे, वृश्चिक राशीला चालू आहे. या तिन्ही लोकांना 7.5 त्रास जरी असेल तर ज्या लोकांचा शनी चांगला आहे त्या लोकांना काहीही त्रास होत नसतो. 7.5 म्हणून घाबरून जायची काही आवश्यकता असत नाही. त्याचबरोबर ज्या लोकांना शनी हा वाईट आहे, नीचेच आहे, वाईट ठिकाणी बसलेले आहे, त्या लोकांना त्रास होऊ शकतो. तर 7.5 जे आहे यासाठी तुम्ही शनीच्या मंदिरामध्ये जाऊ शकता. दर शनिवारी तेल, मातीच्या भांड्यामध्ये तेल किंवा पणतीत तेल घ्या आणि ते चेहरा त्यामुळे तुमचा बघा ते तेलामध्ये, आणि ते तेल जे आहे ते दिव्यामध्ये तुम्ही ओता. अल्टिमेटली त्याला आम्ही छायादान म्हणतो शनी महाराजांना. शनीच्या अंगावर ओतायचं नाही. काही लोकांना मी छायादान सांगितलं, काही लोकांच्या अंगावर शनीच्या अंगावरच ओतलं. शनीचे ते मूर्तीवर ओतायचं नाही. हे छायादान फक्त दिव्यामध्ये जळून जाण्यासाठी ओतायचं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी होतं शनी महाराजांना पाया पडणं, एका बाजूने पाया पडायचं, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. लग्न तुमचं होणार का नाही, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर मंगळ हा जो या ठिकाणी गेलेला आहे, 100% लग्न होणार, यात काय दुमतच नाही, व्हायलाच पाहिजे. ओके. मंगळाची बरोबर 4थी दृष्टी जी आहे तुमच्या त्या कौटुंबिक जीवनात स्थानात पडणार. कौटुंबिक जीवनाच्या सुखाला तुम्ही वंचित आहे आता रनिंग कंडिशनला. दुसरं म्हणजे गुरु राहू हा चांडाळ योग, याची पण शांती करून घ्या की ज्यामुळं लग्न न होणं, गुरुबळ नसल्यामुळं त्यावर लग्न न झाल्यामुळं मुलं पण लवकर न होणं, असा पण अर्थ होतो. गुरु तुमचा चांगला आहे, पंचमात केतू बसणार, शिक्षण कमी झालं असेल तर बुद्धिमत्ता तुमची खूप जबरदस्त आहे, याच गुरुदृष्टी त्या ठिकाणी पडते. डायमंड जो आहे तो करंगळी शेजारच्या बोटामध्ये तुम्ही या बोटात वापरा, या बोटामध्ये 30 ते 40 सेंटचा, आणि पुष्करा 4 ते 5 कॅरेटचा किंवा 3 ते 4 कॅरेटचा वापरलं चालेल. तो या तुमच्या तर्जनीमध्ये वापरा. ह्यानं गॅरंटी. आणि इच्छापूर्ती कुपीचा वापर तुम्ही 100% करा. तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्रासंबंधीचे जे काय दोष, टॉयलेट बाथरूम जे आहे त्याला मिरर लावून घ्या. त्याबरोबर तुमच्या घरामध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळायला पाहिजे म्हणून बालाजी माझा प्रोडक्ट आहे तो तुम्ही लावून घ्या. त्यावर कुठला कोपरा कापला गेला असेल त्या कोपऱ्यात पण मिरर तुम्ही लावून घ्या. ओके. जे वास्तुदोष आहेत ते नवरजा जो माझा प्रोडक्ट आहे, नवरजा जो हा तुम्हाला मिरर तर माहिती आहे, हा मिरर जर लावणं टॉयलेट बाथरूमला अतिशय गरजेचं असतं. हा जो मिरर जो आहे तो, ह्या मागं यंत्र पण आहे, हे टॉयलेटच्या दरवाजाच्या बॅक साईडला तुम्हाला लावायचं आहे. त्याबरोबर नवरजा जी फ्रेम आहे तुमच्या घरातली एनर्जी वाढण्यासाठी आहे. हे जे आहे तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये एनर्जी वाढण्यासाठी लावा आहेत. 9 वेगवेगळ्या टाईपची यंत्र आहेत आणि वेगवेगळी कामं या 9 यंत्रांना होतात. हे लग्न ठरण्यासाठी पण महत्त्वाचं. या गोष्टी जर करत चालू केलं तर गॅरंटेडली तुमचं लग्न कधी होणार ते मी सांगतो. तर नोव्हेंबर 2000, आत्ता या वर्षी कोणत्याही परिस्थितीत लग्न होईल. पुढच्या वर्षी 12वा गुरु असल्यामुळं अख्खं वर्ष परत वाया जाईल. सो डोंट वेस्ट द टाईम. अजून काय डिटेल पाहिजे विचारायचं असेल मग ऑफिसमध्ये, तुम्ही पुण्यातच आहे, ऑफिसमध्ये येऊ शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. त्यामध्ये डिटेल तुम्हाला मी स्वतःच भेटत असतो. डिटेल त्यासंबंधीचे अजून काही उपाय तुम्हाला मी लिहून देऊ शकतो की जे पर्सनलाइज लेवलला मी पर्सनल उपाय सांगतो. आता मी जे काय सांगतो हे टी व्हीला जे आज सांगतो ते कॉमन पर्सनलाइज सांगितले. अजून डिटेल उपाय जे आहेत ते पर्सनलाइज सांगत असतो. ते तुम्ही उपाय केलं 100% तुम्हाला रिझल्ट हा मिळायलाच पाहिजेच पाहिजे. 100% मिळायला पाहिजे आणि लग्न होणारच आहे. 1979 आहे म्हणजे अप्रॉक्सिमेट किती वर्ष वय झालं आता, म्हणजे अप्रॉक्सिमेट जवळपास त्यांचं 35च्या पुढे गेलेलं आहे वय. खरं म्हणजे सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे काही फोन आलेले आहेत त्यांचे वय जे आहे ते वाढतं वय पाहायला मिळते आणि अशामध्ये जेव्हा लग्न ठरत नाही त्यावेळेला ती व्यक्ती हताश व्हायला सुरुवात होते, कुठेतरी निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. अशा सगळ्या व्यक्तींना आपण काय सल्ला द्या? येस, एक्झॅक्टली. बघा आता नॉर्मली कॉमन कंडिशन काय झालेलं आहे, वयाचं 25 वर्ष लग्नाचं नाहीच आहे असं डोक्यात सगळ्यांच्या झालेलं आहे. नॉर्मली 25 म्हणजे जस्ट दे आर गोइंग टू सेट, आता जस्ट सेट व्हायला लागले त्याची लाईफमध्ये. 26-27 मुलं बघायला चालू करायला हरकत नाही. मुलांचं जर 28-29 झालेलं आहे. यामुळे काय झालेलं आहे, सेटिंग होणे, स्वतःचं घर होणे, हे होणे ते प्रायोरिटी लेट झालेलं आहे. अशा वेळेला लग्न ठरत नाही. आता यासाठी वेगळ्या गोष्टी पण जबाबदार आहेत. पूर्वीचं कसं एकत्रित कुटुंब पद्धती होती, एकत्रच राहायची. त्यानंतर ते लग्नाचं डिसिजन जे आहे ते घरातला मेन पुरुष लवकरच घ्यायचा, वयाच्या 14-15 वर्षी दरम्यानच्या काळात चालू करायचं. स्वतः त्यांचे बिझनेस असायचे. आता लग्न करून आहे त्या बिझनेसमध्ये त्याला कंटिन्युटी करायची, मुली बघायला सुरुवात करायचं. म्हणजे तो जो घरातला माहोल होता तो 15 वर्ष झालं की लगेच लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मुवमेंट, मग 22-23 वर्षी लग्न होऊनच जायचं. बरोबर. अजून जर जैन लोक बघतो आम्ही माझ्या क्लायंट 21-22 त्या दरम्यानच्या काळात त्याचं टार्गेट असतं की लग्न तेव्हा करून टाकलं की पुढच्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं मुवमेंट सगळी चालू होते. म्हणजे एक तर प्रोग्रेस पण तुमचा या वयात लग्न 21 आपण कायद्यानं मान्यता दिलेली आहे 21 वर्षांचं लग्न करायला, आणि प्रॅक्टिकली पण लवकर लग्न केलं तर फायदा पण काय होतो की तुम्हाला सगळं आयुष्य पुढं सेट होऊन जातं. म्हणजे मुलं बाळा लवकर होऊन जातात, ते सेट होऊन जातात. मग तुमच्या हातात तुमची मुलं पण येतात वेळेवर. तुमचे 50 क्रॉस करण्यावर तुमची मुलं जर 20-22 वर्षाची असतील
25 वर्षाची असतील तुमची मुलं, की अल्टिमेटली पुढचा भार सांभाळला ते उपयुक्त होतात. म्हणजे व्यापारी दृष्टिकोनात जर आपण जे आज बघितलं अनेक ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये 20-22 वेळा लग्न करून टाकतात, मग त्यांना फ्रस्ट्रेशन किंवा नंतर लग्न ठरायचा ना प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम काही येतच नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये भारत हा सगळ्यात पॉईंटवर ते त्याच पॉईंटवर होतो की भारत हा सगळ्यात तो देशामध्ये जो व्यावसायिक देश होता. व्यावसायिक देशाची प्रगती याचमुळे व्हायची की या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली ते मुलांना इन्व्हॉल्व करून ठेवून टाकायचे आणि ताबडतोब पुढचा बिझनेस त्यांचा झपाट्याने वाढायचा. प्रश्न आताचाही हा जो हताश होण्याचा पॉईंट येतो, तो हताश होण्याची ॲब्सोल्युटली काय आवश्यकता नाही. बघा, वी आर लाईक अ डॉक्टर, आम्ही डॉक्टर असल्यावर काय आहे, माझ्याकडे जर एखादा रुग्ण आला तर डॉक्टर काय म्हणतो, हां काय फ्लू आहे, ठीक आहे 3 दिवस गोळ्या लिहून घे, तर 3 दिवस लागणार त्या फ्लू जायला, जाईल. टायफॉइड आहे म्हणण्यानंतर 15 दिवस जाईल. आता कॅन्सर आहे म्हणल्यानंतर यू कांट एक्सपेक्ट ना की कॅन्सर जरी ब्लड कॅन्सर झाला तर त्याला तापच येतो पहिल्यांदा, त्याला कळतच नाही ताप कशामुळे आला आहे. महिना 1.5 महिना किंवा खूप जो माणूस म्हणतो की रक्ताचा तपास करा मग लगेच कळत, तोपर्यंत त्याला काय कळतच नाही, तोपर्यंत थर्ड स्टेज गाठलेली असते. ओके, लग्नाचं पण असं होतं, तुमच्या लग्नामध्ये असा जर काय सिव्हिअर प्रॉब्लेम, यांच्या पत्रिका आता काय लोकांच्या बघितला सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, यू आर गोइंग टू बी लेट, तुमचं लग्न लेट होणारच आहे, लेट व्हायला हे असं कारणीभूत ठरणार आहे. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आता आपण याच्याकडे गेलो की लगेच 15 महिन्यावर लग्न ठरणार असं होणार नाही. दिस इज लाईक हे डिसीज, आजारासारखं आहे. जरा आजार का ताप आला का टायफॉइड आला का कॅन्सर आहे, कुठल्या टाईपचा आजार तुमच्या पत्रिकेत तुमच्या लग्नाच्या दृष्टिकोनातून आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि यू हॅव टू प्रिपेअर, तुम्ही प्रिपेअर राहता की येस आता वी आर लाईक हॅव्हिंग अ कॅन्सर, आमच्या मुलाच्या पत्रिकेत कॅन्सरसारख्या दृष्टिकोनातून हा आता दोष तयार झालेला आहे, ह्याला तर वेळ लागेल, बट हे 100% क्लिअर होणार आहे. ही मी 101% गॅरंटी देतो की पत्रिका बैठल्यानंतर लगेच कळतं काय प्रॉब्लेम आहे, कशामुळं करावं नाही ते पण करतो. आणि मी लोकांना हे पण सांगतो की हा टायफॉइड आहे, फॉर एक्झाम्पल मी टेक्निकल भाषेत बोलायला लागलो आहे की हा फ्लू आहे का टायफॉइड आहे का तुमचा ब्लड कॅन्सर आहे किंवा काय आहे बाबा, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या स्टेजला आहे, हेच कसं आपण ॲनालिसिस करतो तसंच ॲनालिसिस पत्रिकेवरनं गॅरंटीडली होतं आणि तसं मी लोकांना सांगत असतो. सो काही गोष्टी लवकर होतं, काही लोक लेट होतात, पण पॅनिक व्हायची काय आवश्यकता नाही आहे. आपण ज्या पत्रिका बघून व्यवस्थित, म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की ॲनालिसिस आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत 100% क्लिअर ओपिनियन माझ्यासारख्या लोकांचं तुम्हाला येणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि यू शुड हॅव कॉन्फिडन्स, की कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे की यस हे असं आहे, एवढं केलं तर होणारच आहे आणि ते होतच, यात काय डाऊट नाही. फक्त प्लॅन करून करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा मुद्दा अनेक जवळ अंडरलाईन करतो दरवेळेला की कुणी काय म्हणतं ताबडतोब करा असं नाही आहे. त्या माणसाचं प्रोफाईल, त्या माणसानं आपण किती सक्सेस दिला आहे, त्या माणसाचं किती वर्षही आयुष्यामध्ये घातलेले आहेत या फील्डमध्ये आणि त्याला किती रेशो आहे, त्याचं बोलणं कसं आहे. आणि काही गोष्टी हवेत तर फेकत नाही ना, तुमचं लग्न होऊन जाईल, चला 4 महिन्यांनी होईल, दक्षिण दिशेला होईल, उत्तर दिशेला, असं काय कोण जर असेल तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की आपण रॉंग पर्सनकडे आलो आहे आता, आपण याचा विश्वास ठेवण्यात काय अर्थ नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही ज्यावेळेला पत्रिका बघायला जाता त्यावेळेला समोरच्या माणसाला तुम्ही सरेंडर जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही जागृत राहा आणि जागृत राहून बघा की करतो ती बरोबर आहे का नाही. ह्याच्यापुढे अजून काही मी जास्त बोलू शकत नाही. बुद्धिमान लोकांना मी जे काय बोललो ते कळालं असेल, यात काही डाऊट नाही. नक्कीच. खरं म्हणजे सरांनी एक आता उल्लेख केला होता तो म्हणजे कुंडलीवरून सगळ्याच गोष्टी क्लिअर होतात की नेमका का अडथळा येतोय. बरं, अडथळा येतोय तर त्यावरती नेमके उपाय काय आहेत. जसं कुंडली यासाठी महत्त्वाची आहे, लग्न ठरण्यासाठी जसं कुंडलीवरून काही गोष्टी आपल्याला समजू शकतात, तसेच वास्तुदोष देखील आपलं लग्न न ठरण्यासाठी कारणीभूत असतात. हे वास्तुदोष नेमके कोणते आहेत. बरं, वास्तुदोष असेल तर मग काय करायचं, असंख्य प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील. त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पंडितजींकडनं नक्कीच जाणून घ्यायची आहेत. मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपल्याला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अगदी एक फोन येतोय, लता काळे यांचा अमरावतीवरून. ताई, आपला प्रश्न विचारा. लता ताई, आपला फोन जो आहे तो जोडला गेलेला आहे, आपला प्रश्न आपण एक सलग विचारू शकता. बोला. हॅलो सर. बोला. नमस्कार. बोला सर. माझी बहिणीची जी जन्मतारीख आहे 21/3/71. जन्मवेळ सकाळी 8:40 आणि जन्मस्थळ अमरावती. बर ताई, प्रश्न काय आहे. एकाने पण सांगितलेलं नाही माझ्या बहिणीच्या लग्नाचं, कारण तिचं वय खूप झालं सर. अमरावती. 21/3/71 सकाळी 8:40 आणि जन्मस्थळ अमरावती. सर, आजपर्यंत कोणीच सांगितलं नाही तिच्या लग्नाचं. सांगू शकाल का. नक्कीच सर सांगू शकतील. आपल्या प्रश्नाचं सर नक्कीच उत्तर देऊ शकतील. सर, काय सांगाल.
त्यांचं वय अगदीच वाढत चाललेलं आहे आणि विवाहाचे योग आता कधी आहे? 21/3/1971 8:40 आहे. अमरावती दिलेला आहे. धनुरास आहे. पूर्वाषाढा नक्षत्र आहे आणि लग्नासंबंधी हा डायरेक्ट प्रश्न आहे. होऊ शकतं का असं विचारलेलं आहे. ओके. मंगळ 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 शनी दृष्टी पडली. ओके. वरियान योग आहे कृष्ण. ओके. हां, पहिला मुद्दा म्हणजे लग्नासंबंधी बोलायला गेलं तर धनुरास आहे. 7.5चा पिरियड चालू आहे. 7.5 मिडलमध्ये आहे. आणि बघा या 7.5 मी काय मगाशी म्हटलं तुम्हाला 7.5मध्ये शनी चांगला असेल तर तुम्हाला चांगला इफेक्ट, वाईट असेल तर वाईट इफेक्ट. या पत्रिकेमध्ये शनी डायरेक्ट पहिल्या स्थानामध्ये आणि तो मेष राशीमध्येच आहे. म्हणजे या व्यक्तीचा शनी अतिशय वाईट आहे आणि तो पहिल्या स्थानात तनुस्थानामध्ये. पहिलं प्रथम स्थान म्हणजे काय तनुस्थान म्हणजे त्याचं व्हायब्रेशन निगेटिव्ह इम्पॅक्टच देतो. म्हणजे कसं होतं लग्न करायला सुरुवात केली किंवा बघायला सुरुवात केली की समोरच्या माणसाला इच्छाच होत नाही किंवा लग्न करायला पाहिजे बाबा म्हणून. हे शनीचा इम्पॅक्ट प्रथम म्हणजे तनुस्थानावर आहे ना, तो पहिल्यांदा आपण घालवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तोपर्यंत काही होणार नाही आहे. नंबर 1. नंबर 2 शनीची डायरेक्ट दृष्टी 7वी विवाहाच्या स्थानावरच पडते परत. म्हणजे विवाह दृष्टिकोनाचा निगेटिव्ह हा इफेक्ट होतोच होतो. ओके. सुखस्थान जे मगाशी म्हटलो त्या ठिकाणी केतू बसल्या. कुठलंही सुख ह्या व्यक्तीला लवकर मिळत नाही. घर मिळत नाही, गाडी मिळत नाही, लग्न होत नाही, मुलं होत नाही. सगळं हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी. केतू आणि शनी हे 2 कारक आहे. व्हॉट इज मेन इम्पॉर्टंट थिंग, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, व्हॉट इज बेसिक रूट कॉज, हे न ठरण्यासाठी बेसिक रूट कॉज काय आहे हे जोपर्यंत तुम्ही काढू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला हे उत्तर सापडणार नाही. आणि शनी आणि केतू या दोघांना दान चालू करा. गुरु चांगला आहे, अतिशय प्रबळ गुरु आहे. पुष्कराज आणि माणिक वापरा. इच्छापूर्ती कुपेचा वापर करा. अजून मी डिटेल सांगेल आणि हे मी सांगितल्यानंतर आज सांगेल तुळ आहे 7-8 म्हणजे या असं ऑगस्ट-ऑक्टोबर पासून ते पुढच्या या डिसेंबरच्या आत मे बी या ऑगस्ट पण नाही सप्टेंबर 2019 पासून मार्च 2020 दरम्यानच्या काळात लग्न व्हायला पाहिजे. मी एवढं वय जास्त असताना पण मी सांगतो, पण मी सांगितले उपाय केल्यानंतर व्हायलाच पाहिजे. आणि दुर्मिळला तर माझ्याकडे घेऊन या. माझ्याकडे असे 1971, 72, 75चे शेकडो लोक लग्नासाठी येत असतात. तुम्ही असं मानू नका की या वयात कोण लग्न करत नाही. असं लग्न हा कंपॅनियनचा पार्ट आहे. हा का लग्न म्हणजे लग्न वैवाहिक जीवनाचा पार्ट नाही. या वयामध्ये मुलांना नवरा बायकोंना एकत्र राहण्यासाठी कोणतं साथीदार हवा असतो. ॲट द एज ऑफ 50ला पण लग्न करायला काही हरकत नाही, कारण तुम्हाला पुढे जाऊन साथीदार पाहिजे आयुष्याच्या शेवटपर्यंत. हा पण पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. तर या दृष्टिकोनातून आपल्याला बघू शकतो आणि त्यानंतर पुढे जाण्यासाठी काय ते उपाय करू शकतो. आता सांगितले उपाय सांगितले तेवढे करा. अजून पाहिजे तर माझ्याकडे येऊन भेटा, मी तुम्हाला 100% सांगेन. ओके. पुढचा मुद्दा अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची अनाउन्समेंट मला करायची होती, पण प्रश्नामुळं आपण आता हे करतोय. आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे 2012पर्यंत मी 13 पासून या टीव्हीवर येतोय. आजपर्यंत मी कायम सांगतो मी वास्तू व्हिजिटला फ्लॅट आणि बंगल्याकडे आजपर्यंत जात नाही. तुम्ही कायम ऐकलेलं आहे. माझ्या ऑफिसला फोन पण केलेला आहे. पण खूप लोकांचा ऑल ओव्हर महाराष्ट्रातून प्रेशर आहे की पंडितजी तुम्ही वास्तू व्हिजिटला या. तर स्वतः मी, माझे एक्झिक्युटिव्ह येतीलच, पण मी स्वतः पण वास्तू व्हिजिटला सध्या लिमिटेड काळासाठी येणार आहे, परमनंटसाठी नाही. ज्या लोकांना मी स्वतः वास्तुशास्त्राच्या व्हिजिटसाठी फ्लॅट किंवा बंगला 1 BHK 2 BHK फ्लॅट, बंगला, फॅक्टरी कोणत्याही वास्तू व्हिजिटसाठी जर तुम्हाला मी यायला पाहिजे असं वाटत असेल, स्वतः मी तुमच्या गावापर्यंत तुमच्या घरापर्यंत यायचं असं वाटत असेल तर आता सांगितले ऑफिसचं माझं ऑफिस तुम्हाला दिसतं, हे माझं ऑफिस आहे. 2700 स्क्वेअर फीट कॉर्पोरेट ऑफिसमध्ये डेक्कनला पुण्याला आहे, भांडार रोडला. फोन करा त्या ठिकाणी आणि तुम्हाला फोन रिसिव्ह नाही झाला व्हॉट्सॲपला पण सांगू शकता. या ठिकाणी मी यायला चालू करतो आहे वास्तू व्हिजिटला. आता कोल्हापूरला 1 दिवस येईन, नाशिकला 1 दिवस येईन, जळगावला 1 दिवस येईन, नागपूरला 1 दिवस येईन. त्याप्रमाणे मी 1 दिवस अलॉट करून मी त्या ठिकाणी येतो आहे. तर यासंबंधी अजून काय डिटेल मार्गदर्शन पाहिजे असेल, तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर यासाठी तुम्ही ऑफिसला फोन करू शकता. आणि ज्या घरात मी वास्तू व्हिजिटला जाईन त्या घरामध्ये माझ्या हस्ते तुम्हाला गणपती माता पट्टी मी तुम्हाला त्या घरासाठी प्रेझेंट करणार आहे की जी तुम्ही तुमच्या घरावर लावू शकता. स्वतः माझ्या हातून तुम्हाला मिळेल. माझ्याबरोबर तुम्ही फोटो काढू शकता. तुमच्या घरात गणपती माता पट्टी दिल्यानंतर आपण ते टीव्हीला पण टाकू शकतो खरंच मी तुमच्या घरी आलो आहे म्हणून, असं पण होऊ शकतं. ओके. तर या दृष्टिकोनातून वास्तू व्हिजिटला मी येणार आहे. कुणाकुणाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात, कर्नाटकात नाही, महाराष्ट्रात ज्यांना मी यायला पाहिजे असं वाटत असेल त्यांनी ऑफिसला फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्याचबरोबर विथ प्रायर अपॉइंटमेंटच तुम्ही माझ्याकडे पत्रिका दाखवायला या. अचानक तुम्ही आला तर काही वेळेला लांबून आलेला पण प्रॉब्लेम होऊन बसतो. एका वेळा 2च पत्रिका बघत असतो मी एका घरात, ज्याच्याशी जास्त मी बघत नाही. सगळं डिटेल तुम्हाला ऑफिसमध्ये कळेल. आणि कुणाच्या घरी जाणं पत्रिका मी बघेन अशातला तो काय पार्ट नाही आहे. वास्तुशास्त्राचा प्युअर पार्ट आहे. तिथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. आणि एक्झिबिशन जे आहेत माझे आता या समोर जे आहेत माझ्या अजून काही बुक करायचे झालेले आहेत. लग्नाचा सीझन असल्यामुळे हॉल वगैरे मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे की मी एक्झिबिशन
घेताना मोठ्या हॉलमध्ये माझं सेपरेट एकटंच एक्झिबिशन असतं. 7 मार्चला कमलाबाई जोशी म्हणजे परवा दिवशी येत्या गुरुवारी मी दादरला माझ्या अपॉइंटमेंट ऑलरेडी फुल झाल्या असतील, पण मला तुम्ही चौकशी करून बघा. मी स्वतः पत्रिका बघायला त्या ठिकाणी असणार आहे. वास्तू पोरटचं एक्झिबिशन पण असणार आहे, ते तुम्ही इथं बघू शकता. 15 मार्चला मी वाशीला आहे, त्यावेळेला आपण वाशीच्या अपॉइंटमेंट 15 मार्चचे आहेत. या महिन्यात हे 2 दिवस मुंबईला आहे, बाकी वेळेला तुम्ही पुण्याला येऊ शकता. 12 एप्रिलला परत मी दादरला आहे. एवढं तर माझ्यासमोर आता लिहिलेलं आहे. आणि माझं ॲप जे आहे स्पिरिच्युअल सेवा 124, स्पिरिच्युअल सेवा, आता साईडला मी तुम्हाला दिसत असेल मगाच्या स्क्रीनला ॲपचं सगळे स्क्रीनशॉट. पंडितश्वर 124 माझं ऑफिसचं नाव झालं, माझ्या ब्रँडचं नाव झालं, आणि त्यानंतर येईल ते स्पिरिच्युअल सेवा 124वर लिहिलेलं आहे. स्पिरिच्युअल सेवा 124 ॲप डाउनलोड करून हे तुम्ही करू शकता. यामध्ये सगळं जो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं खातं तयार होईल. त्यामुळे मराठीमध्ये ॲप आहे, परत तुम्हाला इझी होण्यासाठी. त्यानंतर अपॉइंटमेंट लिहिलेलं आहे, त्या अपॉइंटमेंट ठिकाणी दाबू शकता. तुमच्या अपॉइंटमेंट तुम्हाला कधी पाहिजे काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ॲपच्या थ्रू अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट कुठल्या तारखेला आणि कुठल्या वेळेत तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट SMS येतो की तुमची यावेळेला अपॉइंटमेंट फिक्स झालेले आहे आणि हा तुमचा वेळ आहे, असं त्या ठिकाणी तुम्हाला आपोआप SMS पण येतो, की ज्यामुळं वास्तूची व्हिजिटची असेल किंवा पत्रिका बघायची असेल किंवा मॅच मेकिंग करायची असेल, यासंबंधी सगळे तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलला तुमच्या अपडेट्स येत राहतात. हे याचं वैशिष्ट्य आहे. तरी पण माझ्याकडे आलेल्या लोकांना वेटिंगला अर्धा 1 तास काढून येणं हे पण तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगत आहे. नक्कीच, खरं म्हणजे या आजच्या कार्यक्रमामध्ये सरांनी खूप छान अशी अनाउन्समेंट केलेली आहे. त्यामुळे आता तुमच्या घरी देखील पंडितजी येऊ शकतात, वास्तू दोष जे आहेत त्या दोषांचं निवारण करू शकतात. त्यासाठी तुम्हाला फोन जर का करायचा असेल तर स्क्रोलवरती सरांच्या ऑफिसचे नंबर डिस्प्ले होत आहेतच. सोबत सरांनी आता जे ॲप सांगितलं ते ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकणार आहात. सर आज आपल्याला भेटायला आले, तसेच सर 12 तारखेला देखील आपल्याला भेटायला येणार आहेत आणि अगदी हाच विषय घेऊन सर आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येणार आहेत. सर आज आपण इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.